हॅलो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इव्हेंट हँडलिंगचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. प्रिव्हियस सेक्शनमध्ये आपण ॲक्शन लिस्नर, माऊस लिस्नर, आयटम लिस्नर, की लिस्नर असे वेगवेगळे इव्हेंट हँडलिंगचे लिस्नर्स बघितलेले. तर या लेक्चरमध्ये आपण अजून 2 लिस्नर बघणार आहोत. तर ते लिस्नर आहेत टेक्स्ट लिस्नर आणि विंडो लिस्नर. त्याचबरोबर आपण अडॅप्टर क्लास नावाचा कॉन्सेप्ट पण पॅरलली कव्हर करणार आहोत. तर 3 महत्त्वाचे पॉईंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यात ते टेक्स्ट लिस्नर, विंडो लिस्नर आणि अडॅप्टर क्लास. ओके. तर आपण टेक्स्ट लिस्नरपासून चालू करूया. व्हॉट इज टेक्स्ट लिस्नर? आता बऱ्याच वेळेस आपण एखादा ॲप्लिकेशनमध्ये बघितलं असेल. तर समजा एखादं नेट ॲप्लिकेशन आहे इंटरनेटवरचं. त्याच्यात बघा गुगलचं ॲप्लिकेशन आहे, गुगल सर्च इंजिन. त्याच्यात आपण शब्द टाईप करतो. समजा आपल्याला सचिन वर्ड सर्च करायचं आहे. आपण टाकतो SA आणि जसं आपण ही की प्रेस करतो, ओके, ज्या पद्धतीने आपण ही की प्रेस करतो, यस प्रेस केल्यानंतर तर विंडो बॉक्समध्ये यस दिसतो आणि खाली ऑप्शन दिसतात की यसपासून सुरू होणारे शब्द कोणते, किंवा नंतर ए प्रेस केल्यानंतर आपल्याला अजून ऑप्शन आपले थोडे क्लिअर होतात. एने सुरुवात होणारे शब्द कोणते, किंवा सी प्रेस केल्यानंतर अजून आपले ऑप्शन क्लिअर होतात. म्हणजे जसं आपण टेक्स्ट फील्डची व्हॅल्यू चेंज करत चालतो त्या पद्धतीनं आपलं रिझल्ट्स जे ते चेंज होत राहतात. हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे टेक्स्ट लिस्नरचं. याच्यामध्ये काय केलं जातं, जी टेक्स्ट फील्ड आहे, आपली जी टेक्स्ट फील्ड आहे ती काय करते, टेक्स्ट एंटर करून घेते. त्या टेक्स्ट फील्डला आपण एक लिस्नर ॲड करतो आणि तो लिस्नर चेंज कधी होतो, ज्या वेळेस तुमच्या टेक्स्ट फील्डमधली व्हॅल्यू चेंज होती त्यावेळेस ते चेंज होतं. सध्या टेक्स्ट फील्डची व्हॅल्यू समजा XYZ आहे, तर रिस्पेक्टिव्ह XYZ व्हॅल्यूनुसार ते चेंजेस होतात. म्हणजे टेक्स्टमध्ये झालेलं चेंज म्हणजे काय आहे, टेक्स्ट चेंज होणार, व्हॅल्यू चेंज होणार टेक्स्टची. एखादा वर्ड त्याच्यात ॲड होणार किंवा एखादा वर्ड त्याच्यातून डिलीट होणार, अशा वगैरे ऑपरेशन्स आपण टेक्स्टवर करतो. तो झालेला चेंज डिटेक्ट करणं आणि त्याच्यानुसार ऑप्शन्स अवेलेबल करून देणं, हे काम आहे टेक्स्ट लिस्नरचं. ओके. आपण त्यासाठी की लिस्नर पण वापरू शकतो. समजा कीबोर्डचं जर आपण एखादं बटन प्रेस केलं तर ती व्हॅल्यू चेंज होणं. पण की लिस्नरपेक्षाही समजा आपलं जर म्हणजे मेन कॉन्सन्ट्रेशन एरिया फक्त टेक्स्ट फील्डवरती असेल, कारण की लिस्नर आपण गेमिंग ॲप्लिकेशनमध्ये पण जास्त करून वापरतो. आपण समजा हे बटन प्रेस केलं तर या ठिकाणी जायचं, ते बटन प्रेस केलं तर त्या ठिकाणी, म्हणजे अशा काही ॲप्लिकेशन्समध्ये आपण की लिस्नर वापरतो, ते ठीक आहे. पण जर ॲप्लिकेशन असं स्पेसिफिक टेक्स्ट व्हॅल्यूनुसार जर आपल्याला वर्कआउट करायचं असेल, की समजा टेक्स्टची व्हॅल्यू चेंज झाली, त्याच्यामध्ये काहीतरी शब्द ॲड झाले, तर अशा केसमध्ये टेक्स्ट लिस्नर हा बेस्ट ऑप्शन आहे. तर टेक्स्ट लिस्नर घेण्यासाठी ज्यावेळेस आपण टेक्स्टवर एखादी ॲक्शन करतो, तर जो इव्हेंट होत असतो, तो कोणता इव्हेंट होतो, त्याच्यावरती टेक्स्ट इव्हेंट नावाचा क्लास एक्झिक्यूट होतो. तर असा टेक्स्ट आपल्याला लिसन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ज्या रिस्पेक्टिव्ह कंपोनंटवरती तुम्हाला टेक्स्ट लिस्नर टाकायचं आहे किंवा ज्या रिस्पेक्टिव्ह कंपोनंटला तुम्हाला टेक्स्ट लिस्नर असाईन करायचं आहे, अशा कंपोनंटला ॲड टेक्स्ट लिस्नर असं इंटरफेस तुम्हाला तिथं ॲड करणं आहे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि सेकंड म्हणजे तुम्हाला आता हा टेक्स्ट लिस्नर काय आहे, इंटरफेस आहे. इंटरफेस म्हणजे काय आहे, 100% ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. 100% ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा अर्थ काय होतो, की त्या क्लासमध्ये काही मेथड्स तुम्हाला डिफाईन केल्या, त्या ओव्हरराईट कराव्याच लागतात. ॲक्शन लिस्नरच्या बाबतीत बघा, पब्लिक वाईड ॲक्शन परफॉर्म नावाची मेथडमध्ये आपण ओव्हरराईट करत होतो आणि ही ओव्हररायटेड मेथडमध्ये आपल्याला एक कोड राईट करावा लागतो. तो कोणता कोड राईट करावा लागतो आपल्याला, तर ती ॲक्शन काढल्यानंतर कोणता हे करायचं. तसंच टेक्स्ट इव्हेंटमध्ये आपल्याला टेक्स्ट व्हॅल्यू चेंज्ड इंटू ब्रॅकेट आर्ग्युमेंट पास करायची आहे टेक्स्ट इव्हेंट. ओके. टेक्स्ट व्हॅल्यू चेंज्ड नावाची मेथड ओव्हरराईट करायची आहे. तर अशा वेळी याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तर आपण डायरेक्टली एक एक्झाम्पल बघू टेक्स्ट इव्हेंटचं.
तर आता सर्वांनी सर्वांना सूचना आहे की त्यांनी प्रॅक्टिकल्स करून घ्यायचे आहेत. जे आपलं जेवढं आता लेक्चर झालेले आहेत त्या सर्व लेक्चरचे मी डायरेक्टली तुम्हाला प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पण दिलेले आहेत. मेन ॲडव्हान्स जावा हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. याच्यात प्रॅक्टिकल करणं महत्त्वाचं आहे आणि सर्वांनी प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर रिस्पेक्टिव्ह प्रॅक्टिकल रन करून बघा. काही अडचण येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके, तर आपण इथं डायरेक्टली प्रॅक्टिकली करून बघू. इथं मी एक इक्लिप्स नावाचं एडिटर यूज करतो आहे प्रॅक्टिकल करण्यासाठी. ओके, क्लास इथं एक्झाम्पल 8 आपण याच्यात हे करू फिनिश. तर एक नवीन क्लास घेतला. त्या क्लासमध्ये आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे मेन मेथड लागणार. मेन मेथड इकडं डिफाईन करताना पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मेथड आपल्याला तिथं डिफाईन करावी लागणार. मेन मेथडमध्ये आपल्याला एक आर्ग्युमेंट पास करावं लागते. ती कोणती आहे? स्ट्रिंग args ॲरे. ओके, तर आपण एक काम करू, या क्लासचा एक कन्स्ट्रक्टर घेऊ एक्झाम्पल 8 अँड त्या कन्स्ट्रक्टरला आपण मेन मेथडमध्ये रन करू. न्यू एक्झाम्पल. ओके, तर हा कन्स्ट्रक्टर आपण इथं रन केलेला आहे. आता याच्यामध्ये काय करणार, आपल्याला टेक्स्ट इव्हेंट घ्यायचा आहे. तर पहिली गोष्ट काय करावं लागणार आहे, आपल्याला स्टेप्स ठरलेल्या आहेत. पहिलं काय करावं लागणार, आपल्याला इम्पोर्ट करावं लागणार. काय? java.awt.event. कारण की सर्व इव्हेंट इंटरफेसेस किंवा क्लासेस कुठं प्रेझेंट आहे, तुमचे aw.event क्लासमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर आता आपण सध्या स्विंगवरती काम करतो आहे. जे काही आपलं फ्रेमवर्क आहे किंवा जे आपण डिझायनिंग पर्पजेससाठी स्विंग यूज करतो आहे आपण, तर स्विंग नावाचं पॅकेज तुम्हाला इम्पोर्ट करून ठेवणं आहे. पहिलं तर काय करणं आहे, क्लास सिग्नेचरला आपल्याला तो इंटरफेस इम्प्लिमेंट करावा लागतो. इम्प्लिमेंट्स कोणता लिस्नर इम्प्लिमेंट्स करावं लागेल आपल्याला इथं आता, तर टेक्स्ट इव्हेंटसाठी आपल्याला टेक्स्ट लिस्नर नावाचा इंटरफेस तुम्हाला तिथं इम्प्लिमेंट करावा लागणार. आता तो इंटरफेस इम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्याला एक मेथड ओव्हरराईड करावं लागणार. इथं कोणती मेथड आहे? टेक्स्ट व्हॅल्यू चेंज्ड नावाची मेथड आपल्याला इथं ओव्हरराईड करावं लागतं. टेक्स्ट व्हॅल्यू चेंज्ड आणि इथं ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि इथं कोणता इव्हेंट आहे? टेक्स्ट इव्हेंट टी करू आपण. ओके, तर अशा वेळेने आपण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे काय करणं आहे, इम्पोर्ट करणं आहे java.awt.event. त्यानंतर तो इंटरफेस इम्प्लिमेंट करणं आहे टेक्स्ट लिस्नर नावाचा. त्यानंतर आपल्याला ही मेथड ओव्हरराईड करायची आहे. पब्लिक वॉइड म्हणजे कन्स्ट्रक्टरच्या बाहेर ती मेथड आली पाहिजे. तर कन्स्ट्रक्टरच्या मध्ये आपण एक फ्रेम घेऊ, jf. ओके, तर त्या फ्रेम इज इक्वल टू jf इज इक्वल टू न्यू jframe. jf डॉट सेट साईज, तर त्याची काहीतरी एक साईज फिक्स करू 600 बाय 600. ओके, jf डॉट सेट लेआउट, त्याचा लेआउट आपण सेट करू. त्याला आपल्याला काही लेआउट घ्यायचं नाही तर नल ठेवून द्यायचं आहे. आणि मेन म्हणजे ती फ्रेम आपल्याला व्हिजिबल करावं लागते, कारण की बाय डिफॉल्ट व्हिजिबिलिटी त्याची फॉल्स असते. प्रत्येक वेळेस आपल्याला फ्रेम व्हिजिबल करावं लागते. तर या फ्रेमबरोबर आपण अजून एक टेक्स्ट फील्ड घेऊया की ज्याचा यूज करून आपण आपले जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट आपल्याला एंटर करता येईल. टेक्स्ट फील्ड TF. तर ती टेक्स्ट फील्डला आपण पोझिशन करू. न्यू टेक्स्ट फील्ड, जे टेक्स्ट फील्ड आहे YELD, त्याला फ्रेमवरती कुठेतरी पोझिशन करू. पोझिशन करण्यासाठी बाय डिफॉल्ट कोणती मेथड वापरायची आपल्याला? सेट बाउंड्स.
तर त्या पास करायचे. ओके, आणि ते आपण फ्रेमला ॲड करू. ॲड कंपोनंट कोणता आहे? टेक्स्ट फील्ड. आता आपण एक काम करू, त्या टेक्स्ट फील्डची जी व्हॅल्यू चेंज होणार आहे, आता आपल्याला इथं काय करायचं आहे, त्याच्या व्हॅल्यूचा चेंज डिटेक्ट करायचा आहे. चेंज डिटेक्ट करायचं म्हणजे कोणत्या व्हॅल्यूचा? टेक्स्ट फील्डमधल्या व्हॅल्यूचा. मग आपल्याला लिस्नर कोणाला ॲड करावं लागणार? टेक्स्ट फील्डला ॲड करावं लागणार. TF डॉट ॲड टेक्स्ट लिस्नर करू. TF डॉट ॲड ओके. तर आपण त्याला टेक्स्ट लिस्नर ॲड केला. तर टेक्स्ट लिस्नर हा आपण जे टेक्स्ट फील्डला ॲड नाही करू शकत, जे AWT कंपोनंट आहे टेक्स्ट फील्ड नावाच्या, तर अशा AWT कंपोनंटलाच आपल्याला टेक्स्ट लिस्नर ॲड करता येतो. तर जो स्विंगचे कंपोनंट्स आहे त्याला आपण टेक्स्ट लिस्नर नाही ॲड करू शकत. तर अशा पद्धतीने हा टेक्स्ट लिस्नर आपण ॲड केलेला आहे. आपण आता जर प्रोग्राम रन केला तर इथं आपल्याला एक टेक्स्ट फील्ड दिसतीये आणि त्याच्यात टेक्स्ट आपण चेंज करतोय. तर आपण एक काम करू, एक लेबल पण घेऊ, जे लेबल L, आणि जे आपण टेक्स्ट फील्डमध्ये टाईप करणार आहे किंवा जे चेंजेस आपण करणार आहे ते चेंजेस सर्व आपण लेबलमध्ये प्रिंट करू. L इज इक्वल टू न्यू जे लेबल, सेट बाउंड्स. तर याला त्याच्यात टाईप केलं तर काही इथं चेंजेस आपल्याला दिसत नाही. तर याच्यात जे टाईप केलेलं आहे ते सर्व चेंजेस आपल्याला याच्यामध्ये दिसले पाहिजे. तर त्या वेने आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. तर आपण काय करू, तर थोडं लेबलला सर्वात आधी थोडंसं खाली घेऊ, कारण की आपल्याला ते दिसतंय 120. आणि याच्यामध्ये आपण काय करणार, जर टेक्स्टची व्हॅल्यू चेंज झाली तर ती लेबलमध्ये प्रिंट झाली पाहिजे. तर आपण काय करू, L डॉट सेट टेक्स्ट इज इक्वल टू टेक्स्ट इज, तोच मेसेज घेऊ, अँड इथं आपण सपोर्टिंग मेसेज त्याला प्रिंट करू की जो आपला त्या टेक्स्ट फील्डमध्ये मेसेज आहे. तो त्या टेक्स्ट फील्डकडून आपला मेसेज घ्यावा लागणार. तर एक स्ट्रिंगमध्ये तो मेसेज घेऊ, स्ट्रिंग MSG इज इक्वल टू टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट आहे TF डॉट गेट टेक्स्ट. ओके, टेक्स्ट फील्डचा सर्व मेसेज याच्यात येईल आणि तो आपल्याला ते लेबलवरती प्रिंट करता येईल. तर अशा वेळी हा प्रोग्राम आपण केलेला आहे. म्हणजे तुम्ही जे काही टाईप करणार आहे टेक्स्ट फील्डमध्ये ते सर्व कशावरती प्रिंट होणार, लेबलवरच्या समोर प्रिंट होणार. तर इथे एक स्पेस पण देऊ. ओके, प्रोग्राम रन करू. सध्या बघा याच्यावरती काही दिसत नाही आहे. समजा मी इथं आता काहीतरी टेक्स्ट टाईप केली तर ती टेक्स्ट सेमचे सेम खाली प्रिंट होती आहे. जे आपण टाईप करणार ते सर्व आपल्याला इथं प्रिंट होती आहे. म्हणजे ह्याच्या व्हॅल्यूमध्ये झालेला चेंजेस पूर्ण कुठं रिफ्लेक्ट होतोय, आपल्या लेबलला रिफ्लेक्ट होतोय. तर ह्या वेळी कशाचं वर्किंग असतं, टेक्स्ट लिस्नरचं. तर लक्षात आलं टेक्स्ट लिस्नर आपल्याला कुठं सापडतो, जावा डॉट AWT डॉट टेक्स्ट फील्ड जावा डॉट AWT डॉट इव्हेंट नावाच्या पॅकेजमध्ये. आणि आपल्याला काय करावं लागतं, इम्प्लिमेंट टेक्स्ट लिस्नर करावा लागतो आणि ॲड टेक्स्ट लिस्नर रिस्पेक्टिव्ह कंपोनंटला करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का हा जो टेक्स्ट लिस्नर आहे हा स्पेसिफिकली AWT कंपोनंटलाच आपल्याला ॲड करतो. AWT आणि स्विंग कंपोनंट हे वेगवेगळे कंपोनंट आहे. ज्याच्या AWT म्हणजे काय आहे, सुरुवातीची जावाची लायब्ररी ग्राफिकल युजर इंटरफेसची.
आणि स्विंग म्हणजे काय आहे, नंतर डेव्हलप केली लाईट वेट लायब्ररी ती. AWTमध्ये जे काही टेक्स्ट फील्ड आहे, टेक्स्ट एरिया वगैरे हे सर्व आहे, आणि जे स्विंगमध्ये तेच त्यांनी थोडेसे मॉडिफाय करून अजून ॲट्रॅक्टिव्ह बनवून ते आपल्याला आपल्या समोर ठेवलेले, तर ते स्विंग कंपोनंट आहे. तर जी टेक्स्ट लिस्नर आहे, तर हा टेक्स्ट लिस्नर आपल्याला कशाला ॲड करतोय, तो फक्त AWT कंपोनंट्सला. तर तेवढं एक लक्षात ठेवायचं आहे, ज्या कंपोनंटला आपल्या टेक्स्ट लिस्नर ॲड करायचं ते कंपोनंट हे करायचा, आणि नंतर त्याला जी मेथड ओव्हरराईट करायची, ही इम्पॉर्टंट मेथड आहे टेक्स्ट व्हॅल्यू चेंज. तर या मेथड ओव्हरराईट करून आपण त्या मेथडमध्ये हँडलिंग कोड डिफाईन करू शकतो, जसं इथं आपण केलं आहे. तर हा प्रोग्राम जर आपण परत एकदा रन करून बघितला तर तुम्हाला इथं आउटपुट दिसेल. समजा मी टेक्स्ट फील्डमध्ये काही पण टाईप करतोय, तर रिस्पेक्टिव्ह मॅसेज मला खाली लेबलवरती प्रिंट झालेला दिसतोय. ओके, तर ह्या वेळी आपल्याला हा टेक्स्ट फील्ड हँडल करता येतो. तर लक्षात आले, आपण आज पहिला जो कॉम्पोनंट आहे तो बघितला आहे टेक्स्ट लिस्नरचा. तर टेक्स्ट लिस्नर कोणता इव्हेंट जनरेट करतो, तर टेक्स्ट लिस्नर. तर तो लिसन करण्यासाठी आपल्याला जो लिस्नर ॲड करावा लागतो तो कोणता आहे, टेक्स्ट लिस्नर. आणि टेक्स्ट लिस्नर हा कशाला जनरली अप्लाय करतो आपण, AWT कंपोनंट्सला. आणि जी मेथड आपल्याला ओव्हरराईट करावी लागते ती कोणती आहे, टेक्स्ट व्हॅल्यू चेंज नावाची मेथड आपल्याला इथं ओव्हरराईट करावी लागते. आता हे झालं टेक्स्ट लिस्नर. याचबरोबर आपण एक दुसरा लिस्नर पण बघणार आहोत आज, तो म्हणजे विंडो लिस्नर. ओके, विंडो लिस्नर. तर हा विंडो लिस्नर कशाला अप्लाय होतो, तर हा विंडो लिस्नर हा आपल्या फ्रेमला अप्लाय होतो. जी विंडो आपण डिझाईन केली, विंडो म्हणजे काय, मेन कंटेनर, बेसिक कंटेनर, की ज्या कंटेनरवरती आपण हे सगळं हे प्लेस केलेलं आहे. मेन कंटेनर कोणता असतो आपला, फ्रेम वगैरे. तर अशी विंडो घेतल्यानंतर किंवा ती विंडो ॲक्टिवेट झाल्यानंतर, क्लोज केल्यानंतर, त्याचा आयकॉन काढल्यानंतर, ओपन केल्यानंतर किंवा डिॲक्टिवेट केल्यानंतर जे काही चेंजेस आपल्याला हवेत, ते चेंजेस जर आपल्याला डिफाईन करायचे असेल तर आपण विंडो इव्हेंट नावाचा क्लास तिथं यूज करू शकतो. ओके, समजा आता आपली अपेक्षा आहे की समजा आपलं एखादं ॲप्लिकेशन आहे, तिथं 2-3 फ्रेम्स आहेत. मला अशी अपेक्षा आहे की मी ही फ्रेम क्लोज केली तर त्याच्याबरोबर दुसरी पण फ्रेम क्लोज झाली पाहिजे, किंवा हे ॲप्लिकेशन बंद केलं तर माझ्या पॅरलली दुसरं एक ॲप्लिकेशन बंद झालं पाहिजे. अशा केसमध्ये आपण विंडो इव्हेंटचा यूज करून ते असाइन करू शकतो. तर हा जो विंडो इव्हेंट आहे, हा विंडो इव्हेंट आपण कशाला जनरली अप्लाय करतो, तर मेन म्हणजे फ्रेमला अप्लाय करतो. विंडो इव्हेंट कशाला अप्लाय करतो आपण, फ्रेमला. तर विंडो इव्हेंट अप्लाय करण्यासाठी आपल्या त्या फ्रेमला काय ॲड करावं लागतं, तर एक लिस्नर ॲड करावा लागतो, की जो लिस्नर काय करणार आहे, तुमचा विंडो इव्हेंट डिटेक्ट करणार आहे. तर विंडोसाठी आपल्याला विंडो लिस्नर नावाचा इंटरफेस तिथं प्रत्येक वेळेस त्या रिस्पेक्टिव्ह कंटेनरला ॲड करणे. आता हा जो इव्हेंट हँडलिंग आहे, हा कंटेनरवरती होणारी इव्हेंट हँडलिंग आहे. आत्तापर्यंत जी इव्हेंट हँडलिंग बघितली आपण, की असेल किंवा माऊस इव्हेंट असेल, ॲक्शन इव्हेंट असेल, आयटम इव्हेंट असेल, हे सर्व कंपोनंटवरती अप्लाय होणारे इव्हेंट्स होते. हे सर्व कशावरती अप्लाय व्हायचे, कंपोनंटवरती. पण विंडो ही कशावरती अप्लाय होणारी इव्हेंट आहे, तर कंटेनरवरती अप्लाय होणार आहे. आता इथं जर आपण बघितलं की आता प्रत्येक वेळेस आपण बघितलं की एखादा जर इव्हेंट लिस्नर असेल तर आपल्या रिस्पेक्टिव्ह ज्या मेथड्स आहेत त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतात. तर त्याच विंडोज इव्हेंटच्या केसमध्ये आपल्याला नियर अबाउट 8 मेथड्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 मेथड्स आहे. या 7 मेथड प्रत्येक वेळेस आपल्याला विंडो इव्हेंटच्या वेळेस ओव्हरराईट करावं लागतात. तर याच्यातली पहिली मेथड कोणती आहे, विंडो ॲक्टिवेटेड. ओके, आता समजा आपण ही विंडो मिनिमाइज केलं म्हणजे ही डिॲक्टिवेट झाली, पुन्हा मॅक्सिमाइज केली, ही काय झाली, ॲक्टिवेट झाली. याला काय म्हणायचं, विंडो ॲक्टिव्ह आणि डिॲक्टिव्ह. ओके, आता अशी विंडो ॲक्टिव्ह केल्यानंतर आपल्याला काही चेंजेस लागतात, ते जर डिफाईन करायचे असेल तर आपण कशात डिफाईन करू शकतो, तर विंडो ॲक्टिवेटेड नावाच्या मेथडमध्ये डिफाईन करू शकतो. सेकंड आहे विंडो क्लोज्ड. विंडो बंद झाल्यानंतर, समजा मी इथं क्लोजचं बटन प्रेस केलं आणि विंडो पूर्ण बंद झाली, तर अशा बंद झाल्यानंतर जर आपल्याला एखादं ॲप्लिकेशन बंद करायचं आहे किंवा काहीतरी चेंजेस करायचं आहे, सेव्ह करायचं आहे, तर अशा केसमध्ये आपण विंडो क्लोज नावाची मेथड ओव्हरराईट करून त्याच्यात तो कोड डिफाईन करू शकतो. त्यानंतर आहे विंडो क्लोजिंग. विंडो क्लोजिंगच्या वेळेस जर क्लोज होण्याच्या आधी, ओके, क्लोजिंग आणि क्लोज याच्यात फरक आहे. क्लोज्ड म्हणजे पूर्ण विंडो बंद झालेली आणि क्लोजिंग म्हणजे बंद होतीये. ओके, तर विंडो क्लोजिंगच्या केसमध्ये
आपल्याला जर काही विंडो क्लोज होताना जर काही इव्हेंट असाइन करायचे असेल तर विंडो क्लोजिंग नावाच्या मेथडमध्ये आपण ते डिफाईन करू शकतो. त्यानंतर विंडो डिॲक्टिवेटेड म्हणजे काय आहे, समजा विंडो मिनिमाइज केली आपण, तर मिनिमाइज केल्यानंतर काही चेंजेस लागते का आपल्याला, तर असे चेंजेस आपण विंडो डिॲक्टिवेटेड नावाच्या मेथडमध्ये डिफाईन करू शकतो. त्यानंतर विंडो डिआयकॉनिफाईड, विंडोचा आयकॉन आपण काढून टाकला, तर समजा रिमूव्ह आयकॉन केला तर काही चेंजेस लागतात का, किंवा विंडोचा आयकॉन आपण टाकला तर काही चेंजेस लागतात का, आणि विंडो ओपन केल्यानंतर काही चेंजेस लागतात का. अशा वेने आपण वेगवेगळे चेंजेस विंडोवरती करू शकतो. लक्षात आलंय. विंडो इव्हेंट कशाला अप्लाय होतो, तर बेसिकली कंटेनरला, जे काही तुम्ही कंटेनर विंडो यूज करताय अशा कंटेनरला आपण विंडो इव्हेंट असाइन करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक लिस्नर ॲड करावा लागतो. तर तो लिस्नर कोणता आहे, विंडो लिस्नर. तर हा विंडो लिस्नर आपण कंटेनरवरती अप्लाय केल्यानंतर आपल्याला टोटल 7 मेथड्स ओव्हरराईड करावं लागतात. विंडो ॲक्टिवेटेड किंवा डिॲक्टिवेटेड हे कशाला, तर विंडो मिनिमाइज केली तर डिॲक्टिवेट होती. समजा आता मी विंडो अशी केली डिॲक्टिवेट झाली, पुन्हा विंडोला मॅक्सिमाइज केलं ही ॲक्टिवेट झाली. तर ती ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काही चेंजेस लागतं का, किंवा विंडो क्लोज केल्यानंतर ओपन केल्यानंतर काही चेंजेस लागतं का ॲप्लिकेशनमध्ये, किंवा विंडोचा आयकॉन काढला किंवा आयकॉन टाकला विंडोमध्ये, तर अशा केसमध्ये काही चेंजेस लागतात का. तर हे सर्व डिटेक्ट करण्यासाठी आणि रिस्पेक्टिव्ह हँडलिंग कोड डिफाईन करण्यासाठी आपल्याला हे सर्व मेथड्स उपयोगी पडतात. तर अशा वेळी विंडो इव्हेंट आपण असाइन करू शकतो. तर आता आपण विंडो इव्हेंटबद्दल बघणारच आहोत, एक्झाम्पल बघणार आहोत, पण त्याच्या आधी आपण एक जावा अडॅप्टर क्लास नावाचा प्रकार बघणार आहोत. तर जावा अडॅप्टर क्लास, तर जावा अडॅप्टर क्लास काय आहे, तर जावा अडॅप्टर क्लासेस प्रोव्हाइड द डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ लिस्नर इंटरफेस. ओके, द डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ लिस्नर इंटरफेस म्हणजे काय. आता बऱ्याच वेळेस आपण बघतो बघा, माऊस इव्हेंट घेतला किंवा विंडो इव्हेंट घेतला, तर विंडो इव्हेंटच आता बघू आपण. जर हा लिस्नर मला जर ॲड करायचा असेल तर मला ह्या 7च्या 7 मेथड ओव्हरराईट करावं लागतात. आता त्याच्यातल्या काही मेथड माझे यूज हो किंवा नाही हो, पण मला त्याचं ब्लॅक इम्प्लिमेंटेशन का होईना करावंच लागतं. प्रत्येक वेळेस मला लिहावंच लागणार की विंडो ॲक्टिवेटेड, विंडो क्लोज्ड, विंडो क्लोजिंग, हे सर्व मेथड राईट करावं लागतात. तर मला एक्झाम्पल दाखवतो. समजा मी एक विंडो लिस्नर ॲड केला इथं, विंडो लिस्नर, एक विंडो लिस्नर आपण इथं ॲड केला, तर इथं लगेच एरर आलेला आहे. हा एरर काय सांगतो की तुम्ही अनइम्प्लिमेंटेड मेथड इम्प्लिमेंट करा. आता इथं बघा, ह्या ज्या मेथड्स आहेत ह्या आपल्याला कंपल्सरी काय करावं लागतात, ओव्हरराईड करावाच लागतात. मी प्रत्येक वेळेस लिहिण्यापेक्षा डायरेक्टली ते मेथड घेतल्या. ओके, ह्या मेथड प्रत्येक वेळेस मला घ्यावं लागतात, तरच हा इथला एरर गेलेला आहे. ज्यावेळेस मी विंडो लिस्नर घेणार त्यावेळेस मला काय लागणार, ह्या मेथड्स ओव्हरराईड करावं लागणार. विंडोज ॲक्टिवेटेड, विंडो क्लोज, याच्यामध्ये काहीतरी कोड केला डिफाईन तर ठीक आहे, नाही केला तरी काही हरकत नाही, किंवा क्लोज केल्यानंतर काय ॲक्शन झाली पाहिजे, किंवा ॲक्टिवेटेड, डिआयकॉनिफाईड, या सर्व मेथड मला प्रत्येक वेळेस ओव्हरराईड करावाच लागतात जर आपण विंडो लिस्नर घेणार असेल तर. समजा हा विंडो लिस्नर आपण फ्रेमला ॲड केला, डॉट ॲड विंडो लिस्नर आणि दिस. ओके, विंडो लिस्नर ॲड केला, तर ॲड केल्यानंतर मला हे मेथड तिथं ओव्हरराईड करावं लागतं. ओके, तर असंच माऊस इव्हेंटबद्दल आहे. माऊसचं समजा माऊस इव्हेंट त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं आहे, माऊसचं क्लिक्ड, टाईप्ड, प्रेस्ड, रिलीज्ड, या सर्व मेथड आपल्याला ओव्हरराईड करावं लागतं. मग अशा मेथड प्रत्येक वेळेस ओव्हरराईड करणं शक्य होत नाही. ओके, आणि त्याच्यामुळं काय होतात, प्रत्येक वेळेस आपलं कन्फ्यूज होऊन जातात की एवढ्या मेथड आणि की कोडची लेंथ वाढते. मग हे अवॉइड करण्यासाठी एक तुम्हाला शॉर्टकट जावाने प्रोव्हाइड केलेला आहे. तो कोणता आहे, जावा अडॅप्टर क्लासेस. तर हे जावा अडॅप्टर क्लासेस काय आहेत, तर
दिस प्रोव्हाइड्स काय सांगितलं त्यांनी, ज्या प्रोव्हाइड्स द डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ लिस्नर इंटरफेस. त्याच्यात काय केलं आहे, आपण जर अडॅप्टर इम्प्लिमेंट इंटरफेस घेण्याऐवजी जर हा क्लासमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, क्लास जर घेतले हे, तर ह्या क्लासेसचं जर आपण इम्प्लिमेंटेशन केलं तर आपल्याला ज्या कंपल्सरी इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो. म्हणजेच काय, तर आपल्याला समजा वाटलं की मला फक्त विंडो क्लोजच्या वेळेस एखादी मेथड हे करायची, एवढीच मेथड मला लिहायची आहे, तर हीच मेथड मी लिहिणार फक्त, बाकी कोणतीही मेथड मला डिफाईन करण्याची वेळ येणार नाही. फक्त त्यासाठी काय करावं लागणार आहे, मला विंडो लिस्नर इंटरफेस ऐवजी काय घ्यावं लागणार आहे, विंडोचा अडॅप्टर क्लास घ्यावा लागणार आहे. रिस्पेक्टिव्ह इंटरफेसेससाठी त्यांनी ते अडॅप्टर क्लासेस प्रोव्हाइड केलेले आहे. समजा विंडो लिस्नर आहे, त्याच्या 7 मेथड्स आहेत. विंडो लिस्नर जर घेतला तुम्हाला 7 मेथड ओव्हरराईड करावं लागतात. जर ते 7 मेथड जर तुम्हाला ओव्हरराईड करायचे नसेल आणि त्याच्यातलं फक्त 1-2 मेथड्सच तुम्हाला यूज करायचे असेल, समजा क्लोजिंग, विंडो ॲक्टिवेटेड, डिॲक्टिवेटेड, तर विंडो लिस्नर ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता, त्याचा रिस्पेक्टिव्ह अडॅप्टर क्लास. त्याचा कोणता आहे, विंडो अडॅप्टर नावाचा क्लास. किंवा की लिस्नरमध्ये की टाईप्ड, की प्रेस्ड आणि की रिलीज अशा 3 मेथड्स आपल्याला ओव्हरराईड करावं लागतात. त्या जर आपल्याला नको हवे असेल आणि आपल्याला फक्त की टाईप्ड नावाची मेथडच घ्यायची असेल आणि बाकी 2 मेथड्स आपल्याला लिहायच्या नसेल, तर आपण की लिस्नर इंटरफेस घेण्याऐवजी रिस्पेक्टिव्ह की अडॅप्टर क्लास घेऊ शकतो. ओके, सेम माऊस लिस्नर ऐवजी माऊस अडॅप्टर किंवा माऊस मोशन लिस्नर ऐवजी माऊस मोशन अडॅप्टर. तर हे क्लासेस आपण रिस्पेक्टिव्ह लिस्नर्सला घेऊ शकतो. ॲक्शन लिस्नर, आयटम लिस्नरच्या बाबतीत कोणतेही नाही आहे. का बरं, तर त्यांचं एकच मेथड आपल्याला ओव्हरराईड करावं लागते. ते काय फारसं म्हणजे जास्त त्रासाचं काम नाही किंवा कोड लेनचं वगैरे काम नाही. मग त्यासाठी काय अडॅप्टर क्लासेस नाही आहे. पण मेन जे हे 5 क्लासेस आहेत, विंडो लिस्नर 5 इंटरफेसेस आहे, यांच्यासाठी रिस्पेक्टिव्ह अडॅप्टर क्लासेस त्यांनी दिलेले आहेत. यांच्याऐवजी आपण हे अडॅप्टर क्लासेस यूज करू शकतो. आणि याचा फायदा काय होतो आपल्याला, तर विंडो लिस्नरमध्ये ज्या अनयुज्ड इम्प्लिमेंटेशन मेथड्स आहेत त्या आपल्याला कमी करता येतात. म्हणजेच काय करणार, आता इथं एवढ्या मेथड्स आहेत, समजा मी याच्यातली एखादी जरी मेथड काढली ना, समजा याच्यात ही मेथड मी deiconified नको आहे मला, डिलीट केली. डिलीट केल्या लगेच इथं बघा सुरुवातीला एरर आलेला आहे. काय एरर सांगतोय तो, की काही मेथड्स तुम्ही घेतलेले नाही आहे, अनइम्प्लिमेंटेड मेथड. मग असा जर आपल्याला एरर नको हवा असेल, आपल्याला फक्त मोजक्याच मेथड आपल्याला त्याच्यात ओव्हरराईड करायचे असतील, तर आपण विंडो लिस्नर इंटरफेस ऐवजी विंडो अडॅप्टर क्लास तिथं घेऊ शकतो. आता हा क्लास आहे विंडो अडॅप्टर, हे काही लिस्नर नाही आहे. तर क्लासच्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, इम्प्लिमेंट करून चालेल का, नाही. तर आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, एक्सटेंड करावं लागणार आहे. तर इथं काय करणार आपण, एक्सटेंड विंडो अडॅप्टर. ओके, तर इथं एक्सटेंड विंडो अडॅप्टर क्लास केला आणि इम्प्लिमेंट टेक्स्ट लिस्नर केलं. तर याचा फायदा काय झाला, ह्या ज्या मेथड्स आहेत ह्या मेथड्स आपण जरी नाही घेतल्या, समजा आपण याच्यातून जर एखादी मेथड काढून जरी टाकल्या या आणि याची एखादी 2 मेथड जरी ठेवली, तरी पण आपल्याला एक जरी मेथड त्याच्यातली ठेवली तरी पण आपल्याला एरर येणार नाही आणि आपला प्रोग्रामची कोड लेंथ पण कमी होऊन जाईल. म्हणजे जे कंपल्सरी इम्प्लिमेंटेशन असतं ओव्हरराईडचं, तर ते आपल्याला कमी होऊन जातं. ओके, लक्षात आलं आहे. अडॅप्टर क्लास कशाला आहे, काय अडॅप्टर क्लास, तर काही इंटरफेसेस असे आहे का त्यांना मल्टिपल मेथड्स आपल्याला प्रत्येक वेळेस इम्प्लिमेंट करावा लागतात. मग असं प्रत्येक वेळेस इम्प्लिमेंटेशन त्यांचं ब्लँक इम्प्लिमेंटेशन का होईना करावंच लागतं. ते जर नको असेल तर आपण रिस्पेक्टिव्ह लिस्नर ऐवजी त्यांचे अडॅप्टर क्लासेस आपण वापरू शकतो. फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे, ते एक्सटेंड करून ते क्लासेस घ्यावं लागणार आणि त्यांच्यामधली कोणती तरी एक मेथड तरी आपल्याला ती ओव्हरराईड करावा लागणार आहे. आता समजा मी इथं विंडो लिस्नरच्या केसमध्ये घेतलं, इथं बघा एक्सटेंड विंडो अडॅप्टर घेतला आणि एक मेथड ओव्हरराईड केली फक्त विंडो क्लोज. तशा त्याच्या 7 मेथड्स घ्यावं लागल्या असत्या जर मी तिथं लिस्नर वापरलं असतं तर आपला तो त्रास तिथं कमी होऊन जातो. आता समजा मी जर याला ऐकीन आपण विंडो लिस्नरचं एक्झाम्पल पण बघू. ऐकीन एक फ्रेम घेऊ JF1.
एकदा विंडोज क्लोज केल्यानंतर कन्सोलवरती मेसेज प्रिंट करतो. सोपं एक्झाम्पल घेऊ आपण थोडं. विंडो क्लोज बाय यूजर हा मेसेज प्रिंट करू. कधी तर क्लोज केल्यानंतर. तर हा प्रोग्राम रन करू आपण. क्लोज केला. इथं कन्सोलवरती मेसेज प्रिंट झालेला असतो. ओके, इथं कन्सोलमध्ये पूर्ण क्लोज होऊन जाते. क्लोज केल्यानंतरच ॲप्लिकेशन टर्मिनेट होतं, त्यामुळे तो मेसेज आपल्याला दिसत नाही. विंडो ओपनला आपण तो मेसेज देऊ शकतो. विंडो ओपन करू आपण शक्यतो. विंडो ओपन त्याला चेक करून बघू आपण. हे बघ, विंडो क्लोज्ड बाय यूजर हा मेसेज दिसतो विंडो ओपन केल्यानंतर. ओके, तर या पद्धतीने आपण अडॅप्टर क्लासेस यूज करू शकतो. लक्षात आलं आहे, आपण आज 3 पॉईंट्स बघितले मेन. म्हणजे पहिलं म्हणजे काय बघितलं आपण, टेक्स्ट लिस्नर बघितला. टेक्स्ट लिस्नर कशा अप्लाय करतो आपण इतर AWT कंपोनंटसाठी, टेक्स्ट स्पीडच्या AWT कंपोनंटसाठी. तर टेक्स्ट लिस्नर काय काम करत असतो, तर आपल्या जर टेक्स्टची व्हॅल्यू चेंज झाली तर रिस्पेक्टिव्ह चेंजेस तो आपल्याला काय करत असतो, त्या चेंजेसनुसार आपले रिस्पेक्टिव्ह वर्कआउट करू शकतो. हँडलिंग कोड प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आपण विंडो इव्हेंट बघितला. विंडो इव्हेंटसाठी आपल्याला कोणता लिस्नर ॲड करावा लागतो, तर विंडो लिस्नर नावाचा इंटरफेस. आणि रिस्पेक्टिव्ह मेथड्स बघितल्या आपण ओव्हरराईड करणारे. तर विंडो लिस्नरसाठी आपल्याला 7 मेथड्स ओव्हरराईड करावं लागतात. आता प्रत्येक वेळेस एवढ्या मेथड्स ओव्हरराईड करणं शक्य नसतं, तर आपण अडॅप्टर क्लासेसचा पण कॉन्सेप्ट बघितला. समजा तो कोणाच्या केसमध्ये असू शकतो फक्त की इव्हेंट, की जिथं आपल्याला 3 मेथड ओव्हरराईड करावं लागतात. की प्रेस, की रिलीज आणि की टाईप्ड. किंवा विंडोमध्ये पण विंडो क्लोज, ॲक्टिवेटेड, डिॲक्टिवेट, आयकॉनिफाईड, डिआयकॉनिफाईड. तर अशा वेळेस एवढ्या सगळ्या मेथड ओव्हरराईड करण्यापेक्षा, जेणेकरून कोडची लेंथ पण वाढते, तर ते अवॉइड करण्यासाठी आपण अडॅप्टर क्लासेस यूज करू शकतो. तर अडॅप्टर क्लासमध्ये काय केलं आहे, तर रिस्पेक्टिव्ह जे महत्त्वाचे जे लिस्नर्स आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल मेथड्स ओव्हरराईड करावं लागतात, तर त्यांनी अडॅप्टर क्लासेस दिलेले आहेत रिस्पेक्टिव्ह. तर ते लिस्नरऐवजी आपण ते क्लासेस यूज करून पण आपलं काम करू शकतो. तर अशा वेने आपण आजचं विंडो लिस्नरमध्ये 2 महत्त्वाचे लिस्नर प्लस अडॅप्टर क्लासेस याचा कॉन्सेप्ट बघितला. बाकीचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.